वसुलीसाठी शुक्रवारी पुन्हा आवाडे समर्थक गडमुळशिंगेकडे रवाना होणार। शुक्रवार तारीख 31 जानेवारी रोजी गडमुळशिंगे येथे अभिषेक मिलवर धडक मोर्चा काढण्यासाठी सर्व आवाडे समर्थकांनी सकाळी ठीक 9:30 वाजता मरकुबाई मंदिर नदीवेस नाका येथे जमावे असे आवाहन इचलकरंजीत आवाडे समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे। त्यामुळे शुक्रवारी पुन्हा अभिषेक स्पिनिंग मिल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर किती संख्येने आवाडे समर्थक इचलकरंजीतून रवाना होतात हे आता पाहावे लागणार आहे। हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिल्समध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी मंगळवारी माजी आमदार प्रकाश आवाडे हे कुलूप तोडून आत घुसले होते। कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा, मला कोण काय करते बघूयात असे ते म्हणत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मिल्सचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना साधारणतः 2019च्या अगोदर या मिलसाठी आर्थिक गरज होती, म्हणून त्यांनी तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या बँकेतून कर्ज द्यावे अशी मागणी केली। परंतु आवाडे यांनी तसे न करता स्वतःजवळील 4 ते 5 कोटी रुपये या प्रकल्पामध्ये गुंतवले व या प्रकल्पाचे भागीदार झाले। त्याच दरम्यान इचलकरंजीतील एका वकिलाने उच्च न्यायालयात प्रकल्पासंबंधी तक्रारी केल्या। त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास अडचणी आल्या। त्याचा निकाल मिल्सच्या बाजूने लागला, परंतु नंतर करावी लागणारी गुंतवणूक न करता ते भागीदारीतून बाहेर पडले। त्यामुळे हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालला नाही। आपण गुंतवणूक केलेली रक्कम वसूल करण्यासाठी आता माजी आमदार प्रकाश आवाडे हे चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन बागवेकर, इचलकरंजी।